सर्व नागरिक बंधू भगिनी बंधूंनो 2019 साली दादांनी या मतदारसंघासाठी निवडणूक लढली आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की या कोपरगाव शहरात सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी दादांनी आपल्याला वचन दिलं होतं की जर तुम्ही मला निवडून दिलं तर निश्चितपणे मी कोपरगाव शहरातील माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवेल। दादा निवडून आले, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि दादांनी आपल्या कोपरगाव शहरासाठी पाण्याचा तळ आपल्याला बांधून दिलं। 131 कोटी रुपये खर्च करून 28 एकरातील एक तळ बांधलं। या कोपरगाव शहराला पूर्वी कधी 8 दिवस आड पाणी यायचं, कधी 10 दिवस आड पाणी यायचं, कधी कधी महिनाभर पाणी येत नसायचं। परंतु जो शब्द दादांनी दिला आणि तो प्रत्यक्षात कृतीत उतरवण्यासाठी निवडून आल्या 2019 ला दादांनी त्याच्यावर काम चालू केलं। अगदी कोरोना सारखी महामारी या देशामध्ये आली, या जगात आली, आपल्या कोपरगाव शहरात आली, तरीही दादांनी न थांबता तळ्याचं काम चालू केलं आणि आपण सर्व माता भगिनी त्या तळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित होता। आज काय परिस्थिती आहे? आज आपल्याला तिसऱ्या दिवशी पाणी येत आहे आणि लवकरच 1 दिवसाला पाणी होणार आणि काही कालावधीत आपल्याला दररोज पाणी मिळेल। मग शब्द देणे, मतदारांना वचन देणे आणि त्याच्यावर काम करणे असा विश्वासू नेतृत्व आपल्याला लागलं आहे। निश्चितपणानं केवळ तळ्याचं काम नाही तर मग रस्ते असतील, शासकीय इमारती असतील, ग्रामीण हॉस्पिटल, त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करणे, असे अनेक कामे दादांनी केलेले आहेत आणि भविष्यामध्ये अजूनही आपल्या तालुक्याचा बराचसा बॅकलॉग बाकी आहे। रोजगाराच्या संदर्भामध्ये दादांनी 2 ठिकाणी MIDC मंजूर केली आहेत, एक काकडी एअरपोर्ट जवळ आणि दुसरी आपल्या वळूमाता परिक्षेत्र त्या ठिकाणी। बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे आणि आपण जो विश्वास ठेवलाय ते प्रत्येक काम ते होणार आहे। हे करत असताना याच पुन्हा आपण दादा 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत। ते जात असताना पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे आलो आहोत, तुमचं पवित्र मतदान तुम्ही आम्हाला करावं आणि दादांना येत्या 20 तारखेला अनुक्रमांक 1 ला घड्याळ असलेल्या चिन्हावर आपण आपलं पवित्र मत देऊन त्यांना विजयी करावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर विनंती करतो कृष्णाजी आढाव यांना आपण यानंतर माजी नगरसेवक रमेशप्पा गवळी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आजच्या या कॉर्नर मीटिंगचे अध्यक्ष आमचे सहकारी माननीय श्री गुरुभाई पठाण, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आशुतोष काळेसाहेब, युवकचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय कृष्णाजी आढाव, शहराध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गंगोले, त्याचबरोबर सेते शेळके, सर्वच नवाजभाई, सर्वच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या उपस्थित असलेल्या माता आणि भगिनींनो, आज ही कॉर्नर मीटिंग आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आपल्याला माहित आहे। 20 तारखेला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड मतानं या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे 2019 ला ज्यावेळेस आम्ही या प्रभागामध्ये, या वार्डामध्ये फिरत असताना आपल्याला जे माननीय आमदार साहेबांनी जे आम्हाला वचननामा दिला होता, तो वचननामा घेऊन आम्ही त्या ठिकाणी 2019 ला आपल्यासमोर सामोरं गेलो होतो आणि 2019 ला जो वचननामा त्या ठिकाणी आपल्याला दिला होता त्यातील सर्व प्रश्न आपल्याला माहित आहे। प्रामुख्याने पाण्याचा असेल, रोडचा असेल, आरोग्याचा असेल, सर्वच प्रश्न त्या ठिकाणी दादांनी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। आज प्रामुख्याने जर बघितलं तर सुरुवातीचे 2-3 वर्ष या ठिकाणी, 2-2.5 वर्ष या ठिकाणी कोरोना महामारीमध्ये गेली आणि या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे का दादांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कोपरगाव शहरात तालुक्यातील जनतेच्या आरोग्य सांभाळण्यासाठी, जनतेचे जीव वाचवण्यासाठी, जनतेला संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी सातत्यानं या कोरोनाच्या कालखंडामध्ये दादांनी प्रयत्न केले
आणि आपल्या समोर आहे त्या ठिकाणी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये त्यांनी कोविड सेंटर उभारलं, एससीजीएम कॉलेज त्या ठिकाणी उघडलं आणि आयसीयूची त्या ठिकाणी सातत्याने गरज असताना त्या ठिकाणी दादानं तातडीनं आपल्या ग्रामीण रुग्णालयात आयसीयू सेंटर चालू केलं. असे अनेक प्रश्न आहेत. आपण बघू शकतो मित्रांनो, जर 2.5 वर्ष कालखंडामध्ये करोनाचे गेले असताना सुद्धा जो आपल्याला वचननामा दिला, अशी आर्थिक परिस्थिती राज्याची ढासळलेली असताना सुद्धा दादांनी जे आपल्या 2019ला वचन दिले ते वचन जवळजवळ 90% या ठिकाणी दादांनी पूर्ण केलेले आहेत. प्रामुख्यानं आपल्या आता या ठिकाणी दादांनी 5 वर्षासाठी आपल्यासाठी सेवा केलेली आहे आणि आपल्याला आता जे दादांना या ठिकाणी आता आपल्याकडे 20 दिवसाचा कालावधी आहे आणि या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये 15 दिवसाचा कालावधी आहे. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दादांसाठी काम करायचं आहे. दादांनी आपल्याला 5 वर्ष काम केलं आपलं आणि आता आपल्याला फक्त दादांसाठी 15 दिवस काम करायचे. त्याच्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना, या माझे युवा बंधू आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण मित्रपरिवार असेल, आपल्या मैत्रिणी असेल, आपले सगळे सोयरे मित्र नातेवाईक असेल या तालुक्यामध्ये, त्या तालुक्यातील प्रत्येक मतदारापर्यंत आपण त्या ठिकाणी जायचं, मित्रपरिवारापर्यंत पोहोचायचं आणि आपल्याला त्या ठिकाणी दादांना भरघोस मतदान कशा पद्धतीत होईल, जास्तीत जास्त मतदान या भागातून आपल्या कोपरगाव शहरातून देण्याचा त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि तो प्रयत्न आपण करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व एकत्र मिळून या ठिकाणी आपण ते करावं लागणार आहे. या ठिकाणी सर्व मतदारांना, माता भगिनींना माझी विनंती राहील की आपण 20 तारखेला जाताना जास्तीत जास्त घड्याळासमोर 1 नंबरच त्या ठिकाणी बटन आहे आणि 1 नंबरचं बटन दाबून त्या ठिकाणी या प्रभागातून जसे कोपरगाव शहराचं मतमोजणी चालू होईल तर निश्चितपणाने आपला भाग, आपल्या भागातून, आपल्या या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने दादाला होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते आणि होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारे आपले सर्वांचे लाडके आमदार, परंतु आता त्यांना आमदार न म्हणता आता त्यांना आपल्याला नामदार म्हणायची सवय टाकावं लागेल. कारण लवकरच आपल्याला कोपरगाव तालुक्याला अनेक वर्षांतर कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्याला दादांना पाहिजे. हे सगळं स्वप्न आहे आणि राजकारणातले जे मुद्दे दादांनी ते राजकारणातले मुद्देच संपवले. जवळपास लोकांनी 40-40 वर्ष पाण्याच्यावर राजकारण केलं, व्यापारावर राजकारण केलं, बेरोजगारीवर राजकारण केलं. दादांनी पाण्याचा मुद्दा संपवला. दुसरा मुद्दा होता बेरोजगारीचा, MIDCचा प्रकल्प मंजूर केला. जवळपास सर्व तरुणांना या ठिकाणी काम भेटणार आहे. असे अनेक कामं दादांनी केले. परंतु मी या सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो, भरपूर व्यासपीठातले सर्व वरिष्ठ लोक जे आहे ते भरपूर बोलणार आहे. दादांना ग्रामीणला जायचं आहे. आपल्या मागणीनुसार दादांनी इथं सभेसाठी टाइम दिलं. मी एवढं सांगतो, दादांचा स्वभाव असा आहे का 18 पगड जातीला घेऊन दादा चालतात. सर्व जाती धर्माला कोणताही भेदभाव न करता सगळ्या लोकांना मिळून मिसळून चालणार. जवळपास आज आपण पाहिलं की पहिले आमदार असतील जे 2 व्हीलरवर गाडीवर फिरतात, 2 व्हीलरवर गाडीवर, आणि लोकांना काही अडीअडचण असलं त्यांच्या थांबून त्यांना विचारून त्यांचे प्रश्न सोडवतात. असा माणूस कोपरगाव तालुक्याला लाभलेला आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला दादांना मोठा मताधिक्याने निवडून द्यायचंय. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फिरोजभाई. यानंतर आपल्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री आशुतोष दादा काळे साहेब आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतील. आपल्या राज्याची सार्वत्रिक निवडणूक, आवाज येत नाही, फोनवर बोलतोय. आपल्या राज्याची 2024ची सार्वत्रिक निवडणूक चालू झालेली आहे. 20 तारखेला मतदान आहे. माझं मशीनवरचं क्रमांक 1 आहे, चिन्ह घड्याळ आहे. मागच्या वेळेसही घड्याळ होतं आणि आजही घड्याळ आहे. मी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो, आपण सर्वांनी परत एकदा मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जे काही विषय मागच्या निवडणुकीला आपण पाहिले, का मला आपण सर्वांनी पाण्याचा प्रश्न सांगितला, चांगल्या रस्त्याचा प्रश्न सांगितला,
बेरोजगारीचा प्रश्न सांगितला, आरोग्याचा प्रश्न सांगितला. या सर्व गोष्टीवर आपण त्या ठिकाणी या 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे. वास्तविक पाहता सुरुवातीला कोविडची महामारी होती. 2-2.5 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस सरकारचं उत्पन्न कमी झालेलं होतं, उद्योगधंदे बंद होते म्हणून कर रूपी उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हतं, सरकारला मिळत नव्हतं, म्हणून पर्यायी निधी उपलब्ध नव्हता. परंतु अशाही अडचणीच्या काळामध्ये आपण निधी आणण्याचं काम केलं. त्याचबरोबर आपल्या कोविडच्या रुग्णांना देखील वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कोविड स्वेटर उभारले, ऑक्सिजन प्लांट उभारले आणि आपल्या लोकांना औषध गोळ्या उपलब्ध करून, डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून आपले जास्तीत जास्त लोक वाचतील कसे हे आपण त्या ठिकाणी बघितलं. सगळ्यात महत्वाचा तर प्रश्न आपला पाण्याचा आहे. 3 दिवसाआड पाणी येतंय का? आता आपल्याकडे एवढा पाणी साठा झालेला आहे तर तुम्हाला आता आपण दिवसाडही पाणी देऊ शकतो. करायचं का दिवसाड पाणी करायचं ना? करायचं का नाही करायचं? आपल्याला काय झालंय, 8 दिवस पाणी साठवायची सवय झालेली आणि म्हणून 3 दिवसाड पाणी मिळत असताना त्याच्यामध्ये सुद्धा समाधान वाटतं. 3 दिवसांनी परत 8 दिवसाचं पाणी साठवते, पुन्हा 3 दिवसांनी आल्यानंतर ते पाणी फेकून परत 8 दिवसाचं साठवते. तर मुळामध्ये एवढी साठवायची गरज नाही. ज्यावेळेस दिवसाड पाणी होईल त्यावेळेस दिवसाड पाणी साठवायची गरज, आणि ज्यावेळेस रोज पाणी होईल तेव्हा काही साठवायची गरजच नाही. आणि म्हणून या ज्या काही टाक्या मला दिसायच्या त्या हळूहळू कमी होतील याची मला खात्री आहे. आपल्याला राहिलेले कामं पूर्ण करून दिवसाड पाणी घ्यायचंय आणि राहिलेले तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी कसं मिळेल याचं नियोजन मी त्या ठिकाणी करतोय. त्याच पद्धतीने आपल्या परिसरातले रस्ते असतील याच्यासाठी निधी आणलेला आहे. काही रस्ते झालेले, काही रस्ते आचारसंहिता संपल्यानंतर या राहिलेल्या रस्त्यांचं टेंडर होऊन तेही रस्ते आपल्या त्या ठिकाणी त्याचं काम चालू होईल. नुसत्या मूलभूत गोष्टी नाही तर आपण आपल्या कोपरगाव शहरामध्ये 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले. त्याचं कामही चालू झालं. जिथं ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्या मागच्याच बाजूला 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपलं मंजूर झालेलं आहे. त्याचं काम चालू होऊन त्या ठिकाणी आपल्याला शासनाने सांगितलेल्या नाममात्र दरामध्ये किंवा मोफत आपल्याला त्या ठिकाणी उपचार मिळू शकतील, औषधं मिळू शकतील, एक्सरे, सोनोग्राफी वगैरे वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी त्या 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता मिळणार आहे. आता ओवीचं ग्रामीण रुग्णालय 30 बेडचं आहे, मागे 100 बेडचं होणार आहे. तुम्ही 3 पट वाढल्यानंतर विचार करा तिथं त्या पद्धतीच्या सुविधा नसतील. त्याच पद्धतीने MIDC देखील मंजूर झालेली. तिथे उद्योग आणून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना तिथे रोजगार कसा उपलब्ध होईल याचा मला प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. तसेच कोपरगाव शहरामध्ये देखील आपल्याला MIDC स्टेशन रोड जो आहे त्याच्या उजव्या बाजूला तिथे MIDC मंजूर करायची. ही MIDC मंजूर झाल्यानंतर शहरामध्येच आपल्याला उद्योग त्या ठिकाणी आणता येतील. तिथं देखील आपल्या शहराला चांगली चालना. अंतरावर 100 किलोमीटरवर आपल्याकडे एअरपोर्ट आहे तालुक्यामध्ये, आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे, आपल्याकडे समृद्धी महामार्ग आहे आणि आपल्याकडे भरपूर जमिनी आहे. आणि म्हणून शहर जर वाढलं, शहराला वाढण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी वाव आहे. म्हणून शहर जर वाढलं तर निश्चितपणे कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी आपल्या परिसरातल्या नागरिकांना, तरुणांना त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि आपल्या मूलभूत गोष्टी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या शहरामध्ये राहणार नाही. या मूलभूत गोष्टी, रोज उठलं का पाणी शोधायची गरज नाही तुम्हाला. रोज उठलं का खराब रस्ते असतील त्याच्यामध्ये आपटायची गरज नाही. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देता येईल. आपण कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतो.
आपण आता जर पाहिलं बस स्टँडच्या तिथे मागच्या बाजूला बस डेपो आहे, तिथे आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतोय. नगरपालिकेची इमारत आहे, त्याच्या दोन्ही बाजूला तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू होणार आहे. बाजार तळाकडे जाणारा रोड आहे, त्याच्या बाजूला एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उपलब्ध होणार आहे. आणि अजून आपल्याकडे शासनाच्या जागा आहे जिथे आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारायची, जिथे छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांना दुकानं उपलब्ध होतील. आणि दुकानं जर जास्त झाले तर निश्चितपणाने सर्वांना म्हणजे जवळपास 400-500 दुकानं कशी उपलब्ध होतील असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून दुकानाच्या माध्यमातून पण आपल्याला रोजगार म्हणा किंवा व्यवसाय म्हणा त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून या सर्व गोष्टी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपली ही निवडणूक आहे. आपल्याला आता पाण्याचे दिवस कमी झालेले, पुढे बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून या निवडणुकीला मी सामोरे जातो. बाकीचे लोक काही प्रयत्न करत असतील, ही निवडणूक आपल्या भविष्याची. या निवडणुकीमधून आपल्याला राहिलेले काम आपलं पूर्ण करायचे. नाहीतर कुणी येईल, काहीतरी सांगेल आणि जातीवाद धर्मामध्ये भांडणं कसे होतील याचा प्रयत्न करेल. माझी आपल्या सर्व धर्माच्या लोकांना विनंती आणि सर्व जातीच्या लोकांना विनंती, आपण या गोष्टीमध्ये पडलं नाही पाहिजे. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. शेवटी उद्या उठून आपल्याला काही काम मिळालं तर 2 पैसे आपल्या घरामध्ये येणार. हे जातीमधले भांडणं आणि धर्मामधले भांडणं याच्याही आपल्याला काही फायदा नाही. याच्यामुळे नुसतं आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो एकामेकाबद्दल. याच्याने काही फायदा आहे का? हे भांडण करून आपल्याकडे काही 2 पैसे येणार आहे का? आपल्याकडे या गोष्टीमुळे काही काडीचा फायदा होणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, या गोष्टीकडे आपण सर्वांनी साफ दुर्लक्ष केलं पाहिजे. या गोष्टीमधून काही फायदा होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, 20 तारखेला आपण सर्वांनी माझं 1 नंबरचं बटन घड्याळाचं दाबून मला चांगलं मताधिक्य मिळवून द्या. आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी त्याच्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. बाकीच्या बोगस गोष्टीकडे मी लक्ष सुद्धा देत नाही आणि तुम्ही सुद्धा देऊ नका. या बाकीच्या सगळ्या बोगस गोष्टी, या भांडणामधून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. 20 तारखेला सर्वांनी सकाळी उठून लवकर त्या ठिकाणी मतदानाला जावं आणि घड्याळाचं बटन दाबून मला भरघोस मताधिक्य द्यावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आपल्याला राहिलेले प्रश्न हे सगळे सोडवायचे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्व मिळून काम करू एवढा या ठिकाणी शब्द देतो आणि माझं भाषण त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.